श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 5वा यामधील समास 3रा शिष्य लक्षण याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक 5वा यामधील गुरु कसा असावा, गुरु लक्षणे कोणती असावीत याविषयीचे निरूपण श्रवण केले आहे. असेच आध्यात्मिक व्हिडिओ श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व आपल्या बहुमूल्य अशा कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग श्रवण करूयात समास 3रा शिष्य लक्षण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. मनुष्य खरोखर ज्ञाता आहे. सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी असते. असे जर आहे तर सर्व माणसांना आत्मज्ञान होत नाही. याचे कारण काय? याचे कारण असे की आत्मज्ञान होण्यास लागणारी क्षमता, सामर्थ्य किंवा शक्ती प्रत्येकाच्याच अंतर्यामी असते, पण फार थोडी माणसे तिचा विकास करतात. नित्याच्या व्यवहारात सगळा दृश्यांचा बाजार असतो. तेथे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे ज्ञान होऊ शकत नाही, कारण प्रत्येक ज्ञान शाखेमध्ये प्रगती होण्यास विद्यार्थ्याच्या अंगी विशेष क्षमता आवश्यक असते. आत्मज्ञानाला हाच नियम लागू आहे. आत्मज्ञान प्राप्त होण्यास काही गुण अंगी असावे लागतात. ज्याच्या अंगी ते नसतात त्याला अभ्यासाने ते मिळवावे लागतात. मुंडक उपनिषदांमध्ये या संबंधी 3 मंत्र अतिशय सुरेख व स्पष्ट रीतीने सांगितले आहेत. पहिला मंत्र असा की न्यायमात्मा प्रवचनेन लभ्यन मेधयान बहुना श्रुतेन. याचा अर्थ असा होतो की हा आत्मा केवळ निरूपणाने, कुशाग्र बुद्धीच्या मदतीने किंवा पुष्कळ श्रवणाने प्राप्त होत नाही. त्यामधील दुसरा मंत्र असा की न्यायमात्मा बलहीनेन लभ्यम. आत्मज्ञानाचे साधन करण्यास लागणारी दृढता, चिकाटी व निश्चयाचे बल ज्याच्यापाशी नाही अशा माणसाला आत्मा प्राप्त होत नाही. तर तिसरा मंत्र असा की सत्येन लभ्य तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम. याचा अर्थ असा, हा आत्मा सत्याने, तपाचरणाने, यथार्थ किंवा खऱ्या ज्ञानाने आणि निरंतर साधनाने प्राप्त होतो. माणसामध्ये अतींद्रिय वस्तूचे ज्ञान करून घेण्याची ज्ञानकला आहे. सामान्य माणसामध्ये ती जन्मभर सुप्त राहते. आत्मा अतींद्रिय वस्तू असल्याने आत्मज्ञान होण्यासाठी या कलेचा उदय होणे अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरूपाशी ती कला संपूर्णपणे वाढलेली असते. म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली आत्मज्ञान होण्यासाठी शिष्याने अभ्यास करावा असे संत व सानुभवी महात्मे सांगतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने आपल्या डोळ्यांच्या साहाय्याने कितीही प्रयत्न केला तरी गुरुच्या भोवती फिरणारे चंद्र त्याला दिसत नाहीत. परंतु एखाद्या खगोल ज्योतिषाने अतिशक्तिमान दुर्बिणीतून आकाशातील तारे पाहण्यास त्याला शिकवले तर गुरुचे चंद्र दिसतीलच, पण आणखी कितीतरी विलक्षण गोष्टी आकाशात त्याला स्वच्छपणे दिसतात. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने आपल्या देहाला, इंद्रियांना, मनाला व बुद्धीला विशिष्ट प्रकारची शिस्त लावली तर त्याचा जीव अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक बनतो. त्यामुळे त्याची सुप्त ज्ञानकला म्हणजे प्रतिभा जागी होते आणि तो अतींद्रिय सृष्टीमध्ये अनिर्विंद संचार करू शकतो. अखेर परमात्मा वस्तू साक्षात त्याच्या पुढे येते. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. शिष्य लक्षणे मिळून ही शिस्त प्रत्यक्षात दिसते. सर्व लक्षणांपैकी एक म्हणजे दृश्याची संपूर्ण अनासक्ती, दुसरी मनाचा खरा मोठेपणा किंवा उदारपणा, तिसरी म्हणजे सर्व भावे स्वभावे अत्यंत लीनता, चौथी सद्गुरूवर निर्व्याज्य व निश्चल निष्ठा आणि पाचवी ही साधनाची सतत संगती या पंचप्राणाप्रमाणे समजावी. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात शिष्य लक्षण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम. सद्गुरु विन सत्शिष्य तो वाया जाय निशेष, का सत्शिष्ये विन विशेष सद्गुरु शिने श्रीराम.
उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले किडखाद. का ते उत्तम बीज परिसंबंध, खडकेसी पडिला श्रीराम. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र. तेथे अरत्र न परत्र, काहीच नाही श्रीराम. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परिशिष्य अनाधिकारी. भाग्य पुरुषाचा भिकारी, पुत्र जैसा श्रीराम. तैसे एका विनयक, होत असे निरार्थक. परलोकीचे सार्थक, ते दुरावे श्रीराम. म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य, तेथे न लगती सायास. त्या उभयंताचा हव्यास, पुरे कसरा श्रीराम. सुभूमी आणि उत्तम कण, उगवेना प्रजन्ये विन. तैसे अध्यात्म निरूपण, नसता होय श्रीराम. शेत पेरिले आणि उगवले, परंतु निघेवी न गेले. साधने विन तैसे झाले, साधकांशी श्रीराम. जवरी पिका आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे. पिका आली ही उगे, राहोची नये श्रीराम. तैसे आत्मज्ञान झाले, परिसाधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले, तरी सामग्री पाहिजे श्रीराम. म्हणून साधन अभ्यासानी सद्गुरु, सत्शिष्यानी सत्शिष्या विचारू. सत्कर्म सद्वासना पारू, पाववी भवाचा श्रीराम. सदुपासना सत्कर्म, सत्क्रियानी स्वधर्म. सत्संगानी नित्यनेम, निरंतर श्रीराम. ऐसे हे अवघेची मिळे, तरीच विमळ ज्ञान निवळे. नाही तरी पाषांड संचरे बळे, समुदायी श्रीराम. येथे शब्द नाही शिष्याशी, हे अवघे सद्गुरुपाशी. सद्गुरु पालटी अवगुणासी, नाना यज्ञे करोनी श्रीराम. सद्गुरुचेनी अशिष्य पालटे, परंतु सत्शिष्य सद्गुरु न पालटे. काजे थोरपण तुटे, म्हणून या श्रीराम. या कारणे सद्गुरु पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे. नाही तरी होईजे, पाषांडावर पडे श्रीराम. येथे सद्गुरुची कारण, एर सर्व निष्कारण. तथापि सांगो ओळखन, सत्शिष्याची श्रीराम. मुख्य सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण. अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य श्रीराम. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ. शिष्य पाहिजे केवळ, विरक्त अनुतापी श्रीराम. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिष्मंत. शिष्य पाहिजे नेमस्त, सर्व प्रकारी श्रीराम. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष. शिष्य पाहिजे अलक्ष, लक्षी ऐसा श्रीराम. शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार. शिष्य पाहिजे अति तत्पर, परमार्थ विषयी श्रीराम. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी. शिष्य पाहिजे अर्थातरी, प्रवेश करता श्रीराम. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध. शिष्य पाहिजे अगाध, उत्तम गुणाचा श्रीराम. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त. शिष्य पाहिजे नीतिवंत, मर्यादेचा श्रीराम. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत. शिष्य पाहिजे संता संत, विचार घेता श्रीराम. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा. शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, पुण्यशीळ श्रीराम. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक. शिष्य असावा साधक, साधन करता श्रीराम. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी. शिष्य असावा परमार्थासी, वाढवू जाणे श्रीराम. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र. शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे श्रीराम. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा. शिष्य असावा अंतरीचा, परमशुद्ध श्रीराम. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी. शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही श्रीराम. जो संसार दुःखे दुखवला, तो त्रिविध तापे पोळला. तोची अधिकारी झाला, परमार्थ विषयी श्रीराम. बहुदुःख भोगिले जेने, तयासीच परमार्थ बाणे. संसार दुःखाचे निगुणे, वैराग्य उपजे श्रीराम. जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास. विश्वास बळे दृढ कास, धरिली सद्गुरुची श्रीराम.
अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली. नाना जळचरी तोडिली, मध्येची सुख दुःखे श्रीराम. या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सत्शिष्य. मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यू श्रीराम. जो सद्गुरु वचने निवाला, तो सायोज्यतेचा आखिला. संसार पांगे पांगिला, न वचे कदा श्रीराम. सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे श्रीराम. सद्गुरु स्वरूप ते संत, आणि देवास मांडेल कल्पांत. तेथे कैचे उरले सामर्थ्य, हरिहरांचे श्रीराम. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक. अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना श्रीराम. गुरुदेवास बराबरी, करीतो शिष्य दुराचारी. भ्रांती बैसली अभ्यंतरी, सिद्धांत नेनवे श्रीराम. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला. सद्गुरु नवचे कल्पिला, ईश्वराचेनी श्रीराम. म्हणून सद्गुरु पूर्णपणे, देवाहून अधिक कोटी गुणे. जयाशी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली श्रीराम. असो सद्गुरु पदापुढे, दुजे काहीच न जडे. देव सामर्थ्य ते केवढे, माया जनित श्रीराम. असो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी. ज्ञानबळे वैभवाशी, तृणतुच्छ केले श्रीराम. सद्गुरु कृपेचे निबळे, अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे. माये सहित ब्रह्मांड सगळे, दृष्टीस नये श्रीराम. ऐसे सत्शिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढ भाव. तेने गुणे देवराव, स्वयेची होती श्रीराम. अंतरी अनुतापे तापले, तेने अंतर शुद्ध झाले. पुढे सद्गुरु वचने निवाले, सत्शिष्य ऐसे श्रीराम. लागता सद्गुरु वचन पंथे, झाले ब्रह्मांड पालथे. तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालटन धरिजे श्रीराम. शरण सद्गुरुस गेले, सत्शिष्य ऐसे निवडले. क्रिया पालटे झाले, पावन ईश्वरी श्रीराम. ऐसा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीचे वाटे करी. एरमाईक वेशधारी, अत्सत शिष्य श्रीराम. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक. देखो वेखी पडत मूर्ख, शरण गेले श्रीराम. जाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार. परमार्थ चर्चेचा विचार, मळीन झाला श्रीराम. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा. भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला श्रीराम. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद. भ्रांत मूढ मतिमंद, लोधला कामी श्रीराम. सुकर पूजिले विलेपणे, म्हैसा मर्दिला चंदणे. तैसा विषयी ब्रह्मज्ञाने, विवेके बोधिला श्रीराम. रासभोव करंडा लोळे, तयासी परिमळ सोहळे. उलुक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती श्रीराम. तैसा विषय दारीचा बराडी, घाली अधपतनी उडी. दयास भगवंत आवडी, सत्संग कैचा श्रीराम. वरती करून दाताळी, स्वानपुत्र हाडे सगळी. तैसा विषयी तळमळी, विषय सुखा कारणे श्रीराम. तया स्वानमुखी परान्न, किमर्कटासह सिंहासन. तैसे विषय शक्ता ज्ञान, जिरेल कैचे श्रीराम. रासभे राखता जन्म गेला, तो पंडितामध्ये प्रतिष्ठिला. न वचे तैसा आसक्ताला, परमार्थ नाही श्रीराम. मिळाला राजहंसांचा मेळा, तेथे आला डोंब कावळा. लक्षून विष्ठेचा गोळा, हंस म्हणवी श्रीराम. तैसे सज्जनांचे संगती, विषयी सज्जन म्हणविती. विषय अमेद्य चित्ती, गोळा लक्षिला श्रीराम. काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा. तैसा विषयी सहिरा वैरा, ज्ञान बडबडी श्रीराम. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणे ती अद्वैत सुख. नारकी प्राणी नरक, भोगिती स्वइच्छा श्रीराम. वेशेची कराल सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा. तैसा विषय दास मानावा, भक्तराज केवी श्रीराम. तैसे विषयी बापुडे, त्यास ज्ञान कोणीकडे. वाचाळ शाब्दिक बडबडे, वरपडे झाले श्रीराम. ऐशे शिष्य परमनष्ट, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ.
हीना विवेकी आणि दृष्ट खळ खोटे दुर्जन श्रीराम ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप तयास प्राश्चित अनुताप उद्भवता आहे श्रीराम तेही पुन्हा शरण जावे सद्गुरुस संतोष व्हावे कृपादृष्टी झाली व्हावे पुन्हा शुद्ध श्रीराम स्वामी द्रोह जया घडे तो यावश्यक नरकी पडे तयास उपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचुनी श्रीराम स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान श्रीराम भावा आणिला जायाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला तो दिसांचा मंत्राकारणे श्रीराम ऐसे केले गुरुदंड शब्द शिकला पाषांड झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी श्रीराम घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य चढे घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा श्रीराम घडी एक विश्वास धरी सवेच घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा श्रीराम काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती श्रीराम अहंकारानी देहपांग अनाचारानी विषयसंग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे श्रीराम दीर्घस्तुत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त भाव शीघ्र कोपी निष्ठुर परघातक श्रीराम हृदय शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर विचार संदेहाशी दृढ धरता श्रीराम आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे श्रीराम ईशना असूया तिरस्कारे निंदेसी प्रवर्ते आदरे देहाभिमानी हुंबरे जानपणे श्रीराम क्षुधा तृषा आवरेना निद्रा सहसा धरेना कुटुंब चिंता ओसरेना भ्रांती पडिली श्रीराम शाब्दिक बोले उदंड वाचा लेशना ही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी श्रीराम भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती लीनता ना दांती कृपा दया ना तृप्ती सुबुद्धी असेच ना श्रीराम काया क्लेशी शरीरहीन धर्मविषयी परमकृपण क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे श्रीराम आर्जव नाही जनासी जो अप्रिये सज्जनासी जयाचे जीवी अहिरणेशी परण्युन वसे श्रीराम सदा सर्व काळ लटिका बोले माहिक लापनिका क्रिया विचार पाहता ऐका वचनी सत्य नाही श्रीराम परपीडे विषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे श्रीराम आपले झाकी अवगुण पुढिलास बोले कठीण मिथ्या गुणदोषे विन गुणदोष लावी श्रीराम स्वय पापात्मा अंतरी पुढिलाची कणवन करी जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिनेना श्रीराम दुःख पराव्याचे नेनती दुर्जन गांजिलेची गांजिती श्रम पावता आनंदती आपुले मनी श्रीराम स्वदुःखे झुरे अंतरी आणि परमदुःखे हास्य करी तयास प्राप्त एमपुरी राजदूत ताडिती श्रीराम असो ऐसे मदांध बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे जयास सुबुद्धी नावडे पूर्व पातके करोनी श्रीराम तयास देहाचा अंती गात्रे क्षीणता पावती जीव लगे ओसंडिती जाणवेल तेव्हा श्रीराम असो ऐसे गुन्हा वेगळे ते सच्चिष्य आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे श्रीराम जयस्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठी लागे ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती श्रीराम जेने करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले तेने गुणे प्राप्त झाले पुनः दुःख श्रीराम संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले ऐसे जाणो ना अनहित केले ते दुःखी होती स्वये श्रीराम संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती जाणो न डोळे झाकिती पडत मूर्ख श्रीराम प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नवे श्रीराम मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखण आता उपदेशाचे लक्षण सांगी जेल श्रीराम
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.